मेरे साथ ही ये सब क्यों होता है? कितना अच्छा प्लान बनाया था मैंने, सब खराब हो गया। सिर्फ कैसे अचानक भैया को हार्ट की प्रॉब्लम? अचानक कुछ नहीं होता मॉम। मतलब जैसे आप प्लान बना सकती है वैसे मैं भी बना सकता हूँ मॉम, लेकिन आप मेरे प्लान्स बिगाड़ रही हैं। क्या किया तुमने पुनीत? क्या कहना चाहते हो तुम? मॉम एक्चुअली क्या बात है पुनीत, क्या छुपा रहे हो तुम? अंकल की तबीयत मैंने बिगाड़ी। शांत रहो मॉम, सबको बुलाना है क्या यहाँ पे? पुनीत तुम पागल हो क्या? क्यों किया तुमने ये सब और कब? कल सुबह अंकल की कॉफी में 2 गोलियां मिला दी जिससे उनकी एसिडिटी बढ़ जाए और माइनर सा अटैक आए। लेकिन फिक्र मत कीजिए, अंकल को कुछ नहीं होगा, 2 दिन लेटे रहेंगे, ठीक हो जाएंगे। ओह गॉड पुनीत, माय गॉड पुनीत, क्यों किया ये सब? किसी को पता चल जाता तो? वो सब मैं नहीं जानता मॉम, लेकिन नीरज और निशी जाके हनीमून पे एंजॉय करे ये मैं बिल्कुल नहीं चाहता मॉम। अरे पर तुम्हारा क्या लेना देना है उन दोनों से? उन दोनों से नहीं है, उस निशी से है, उस गवार एरोगेंट निशी से। सबके सामने चाटा मारा था ना मुझे उसने, मेरा इंसल्ट किया, मैं उससे बदला नहीं लूंगा। हाँ, लेकिन तुमने भैया के साथ ये सब क्यों किया? क्योंकि मैं जानता था कि अगर अंकल की तबीयत खराब हो जाएगी तो उनका प्यारा सा हनीमून का प्लान कैंसिल हो जाएगा। सिंपल। पागल हो गए हो क्या तुम? काय करायचं या मुलीचं? आखी नांदिवली पालथी घातली पण कुठेच भेटत नाहीये मुलगी। बरं कुठल्या नातेवाईकाकडे गेली असेल तर कोणी तिच्या ओळखीचंही नाही इथे। शोधायचं तरी कुठे हिला? अहो मग कशाक शोधतास? गेली एकदाची पिढा असं म्हणायचा आणि सोडून द्यायचा ना? हा? ती काय डुग्गू एवढी लहान नाही हा हरवण्यासाठी। ती गेली ना तशी येत परत, कळला काय? तुम्ही कशाक जीवाचे हाल करून शोधतास ते का? लाली तुका कळते का तू काय बोलतेस ते? पोर आपल्याकडे होती ना, म्हणजे आपली जबाबदारी हा। हाँ? तुमची असात, आमची नाही हा। नाही ना, जरा गप रहो। आम्ही शोधता तर आमच्या कामात तरी तू अडथळा आणू नको। दादा, माका काय वाटतं माहित आहे? चारू कदाचित ना तिच्याच घरी गेली असणार, नाही म्हणजे शोधून सापडत नाही ना तर मग तिकडेच गेली असणार। नाही नाही, ती तशीच घरी परत जाणार नाही। जोवर दादा तिला स्वतःहून घरी ये असं म्हणत नाही तोवर ती घरी जाणारच नाही। ती जगभर वणवण करेल, कमीपणा घेणार नाही। लहानपणापासून मी ओळखते तिला। हा ना, मग अशा मिजाजखोर पोरी शोधूचात कशात? हा, गेली आहे ना, जाऊ दे ना। सगळी जण स्वतःची कामं सोडून तिच्या मागे नाचतास। मी सांगताय तर माझा कोणी ऐकल तर शपथ। ताई कसा ना, तुझ्या पोटी मुलगी जन्माला आलेली नाही ना, म्हणून मुलगी असणाऱ्या आई बापांचं दुःख तुला समजणार नाही। त्यामुळे जरा शांत बस, कळलं ना? या सगळ्या तू बोलतस? तू का तरी पोरगी हा काय? नाही ना, मग तिचं पुळको कशा किलो तू का? कारण चारू त्याच्या मेवण्याची मुलगी आहे। लाले चारूला जर श्रीनू बरोबर लग्न करण्याची स्वप्न दाखवली नसतीस ना तर चारू आज तिच्या बापाच्या घरात सुखाने राहिली असती। हे जे काही सगळं झालंय ना त्याला तूही तेवढीच जबाबदार आहे, एवढं लक्षात ठेव। वा, छान हा, छान हा। सगळा दोष आता माकाच द्या। येऊन जाऊ ना, माका दोषी ठरवू नका तुम्ही सगळे जण। मी काय त्याचा हात धरून आणला नव्हता की बाबा ये माझ्या लेकाशी लगीन कर। या बघा, तुमका काय वयाता करा, ह्यो जळतो निखरो ना मी पदरात बांधून घेऊचे नाही, कळला काय? आणि ही फाईल आपण स्क्रीनवरती सेव्ह करूयात, सो नेक्स्ट टाइम इट विल बी इझियर फॉर अस। आर यू सीरियस?
अगं तू असताना तू मला कशाला करायला सांगतेस हे सगळं? माझ्यापेक्षा एनिवे तू जास्त इन्व्हॉल्ड आहेस ना बिझनेस मध्ये, तू कर ना. ओके मॅक्सिमम मी एकदा गो थ्रू करेन, बट डोंट बी डिपेंडेंट ऑन मी. मी खूप दिवसानंतर हे प्रेझेंटेशन वगैरे करतोय, मला अजिबात कॉन्फिडन्स नाही. मला विश्वास आहे तुझ्यावर. ही बघ, ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुला हे पुढे कंटिन्यू करायचं. सर कॉफी ठेवली आहे तुम्हा दोघांसाठी, गार होण्याच्या आधी पिऊन घ्या. हं? माझा भाचा श्रीनिवास त्याचं नाव. सिनू ये ना. म्हणजे तू तिला जबरदस्ती केली होतीस इकडे येण्यासाठी? नाही, मी तिला मुंबईला सोडायला गेलो होतो, पण काही कारणामुळे ती तिकडे राहू शकली नाही. तर मग मीच तिला म्हटलं की इकडे तिकडे जाण्यापेक्षा तू माझ्यासोबत परत नांदिवलीला चल. अच्छा, म्हणजे तिला यायचं नव्हतं. तू तिला जबरदस्ती केलीस, बरोबर ना? नाही, असं काही नाही आहे. मी खरंच असं काही केलं नाही. मी फक्त तिला सांगितलं. का? का म्हणजे मग तिला एकटीला कुठे सोडणार? मला सांग, चारू आणि तुझी ओळख कधीपासून? ती माझी बालपणीची मैत्रीण होती. म्हणजे आता मैत्रीण नाही आहे तर? नाही, खरंच असं काही नाही. ती आता सुद्धा मैत्रीण आहेच माझी. बरं, मला एक सांग, मुंबईला असं काय घडलं म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला? म्हणजे मी तिला मुंबईला घेऊन गेलो होतो. मग मी तिला सोडलं आणि तिथून मी निघालो माझ्या बहिणीकडे. तिथून नंतर मग मी निघालो आणि मग मला चारू दिसली. दिसली? अशीच दिसली? तिच्यासोबत काहीतरी घडलं असेल ना? अशी कशी तुझ्यासोबत आली ती? अहो साहेब, काय होणार? ती का ना तिच्या मावशीने घरात घेतल्या नाही म्हणून मग शिडू ते का इथे घेऊन येला. आणि कसं आहे ना साहेब, ही मुलगी जरा तापट आहे, हट्टी आहे. म्हणजे जरासं काही तिच्या मनासारखं नाही झालं ना की लगेच डोक्यात राग घालून घेते. म्हणून जरा काळजी वाटते. आणि हल्लीची मुलं तुम्हाला तर माहिती आहेत, राग आला की काहीही करू शकतात. अंजू, शांत हो आता. रडून काय होणार काय? बघ, चारू खय गेला नाही. हयच कुठेतरी असत, येईल त्या लवकर परत. उमाताई, दादाने इतक्या विश्वासाने चारूला इथे ठेवलं होतं. आता मी त्याला काय तोंड दाखवू? काय सांगू त्याला की मी चारूला सांभाळू शकले नाही म्हणून? तो
मला कधीच माफ करू शकणार नाही यासाठी. उमाताई, माझ्या दादाने माझ्यासाठी खूप काही केलं आणि मी काय केलं त्याच्यासाठी? मी साधं त्याच्या लेकीला सुद्धा सांभाळू शकले नाही उमाताई. मंजू मंजू खूप कळता माका तुका काय वाटतं आता. पण माका सांग, रडून काय होणार आहे? आपण सगळे शोधताव ना त्याका, ते नक्कीच सापडत बघ. अगो आणि आता तर पोलीस पण शोधतात त्याका, ते नक्कीच त्याचा शोध लावतील. आणि अगो सर्वेश्वरावर विश्वास ठेव, तो लक्ष ठेवून हा आपल्या चारूवर. ओवी, झालं श्रीनू बरोबर बोलणं? काय बोलला श्रीनू? नाही, त्याला नाही भेटली ती. मंजू काकी. हा बोल निशी. हॅलो ओवी. हॅलो हॅलो. निशी अगं ऐकू येत नाहीये काही, रेंज नाहीये. चारूने तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं तर? अगो मंजू, काय बोलतेस या? उगाच काहीतरी वेडो वाकडो विचार करू नकोस. ओवी, रेंज. असं कशा करत ती? मुळात जीव देण्यासारखं असं काही झालंच नाही. तू शांत हो बघू आधी, काही विचार मनात आणू नकोस. शांत हो. निशी ऐकू येत नाही. ओवी, सगळं ठीक आहे ना तिथे? आणि मला कोणाचा तरी रडण्याचा आवाज येत होता, काय झालंय? हो हो, काही नाही झालंय. हे बघ, तू मला सांगणार आहेस का नक्की काय झालंय? तू माझ्यापासून प्लीज लपवू नका काही. आणि जर तू सांगणार नसेल ना तर मी आता येते तिथे. नाही नाही निशी, रिलॅक्स. अगं श्रीनिवास चारूला तिकडे मुंबईला सोडायला आला होता ना, त्याने ॲक्च्युली तिला तिच्या मावशीकडे सोडलं पण होतं, पण तिच्या मावशीने तिला घरातून बाहेर हाकलून दिलं, म्हणून तो तिला परत इथे घेऊन आला. मग ते आहे, चारू ॲक्च्युली आज सकाळी घरातून निघून गेली. काय? चारू सापडली की फोन कर असं का म्हणालीस? एव्हरीथिंग इज ओके ना? नाही आई, चारू घरातून निघून गेली आहे. काय? अगं पण श्रीनू तिला तिच्या मावशीकडे सोडायला गेला होता ना? पण हे तुम्हाला कसं माहित? त्या दिवशी नाही का बोलला श्रीनू? हो, तो मुंबईला तिच्या मावशीकडेच सोडायला आला होता, पण चारूच्या मावशीने तिला घरात घेतलं नाही, तिला राहूच दिलं नाही, त्यामुळे तो परत तिला गावी घेऊन गेलाय. आणि आता ती घरात कुठेच नाहीये. ओवी म्हणते की कदाचित ती तिच्या घरी गेली असेल, पण अजून काहीच कळलं नाहीये. कुठे निघून गेली अचानक? सही जा रही हो चारू. मला वाटलं होतं मी लंगड्या घोडीवर डाव लावलाय, पण नाही, तू तर रेस जिंकून देणारी निघालीस. वा, कीप इट अप चारू, कीप इट अप. हो, असं सतत गप्प राहणं मला नाही सहन होतंय. तेव्हाही मी तुझ्या समाधानासाठी तुझ्यापासून लांब जात होते, आणि आत्ताही तुझ्या सुखासाठी मी तुझ्यापासून लांब जाते. प्लीज प्लीज मला समजून घे. बघ चारू, हे सगळं तू माझ्या समाधानासाठी बोलतेस माहिती आहे मला, पण त्याचा तुला किती त्रास होतो या सगळ्याची जाणीव आहे ना मला. चारू, तू मला माफ केला असशील, पण त्यामुळे मला माझ्या चुकीचा विसर नाही ना पडू शकत. ती मला सतत आठवत राहणार. बघ चारू, कदाचित मी हे सगळं ओवीशी बोलल्यानंतर, तिला हे सगळं सांगितल्यानंतर माझ्या मनावरचं ओझं थोडं कमी होईल. नाही नाही श्रीनू, तू हे सगळं ओवीला नको सांगूस. प्लीज, तू हे चूक करू नकोस. हे सगळं नाही सहन करू शकणार. पण तू असं घर सोडून जाणार असशील तर मला ओवीला हे सगळं सांगावं लागेल. कदाचित घरच्यांना सुद्धा सांगावं लागेल. नाही नाही श्रीनू, प्लीज
तू घरच्यांना काहीच नको सांगूस. श्रीनू, आपल्यात जे झालंय ते सगळं भावनेच्या भरात झालंय. ह्यात ना तुझा दोष आहे ना माझा. आणि तू जर ह्यातलं कोणाला काही सांगितलंस, सगळे मला चुकीचं समजतील. बरं ठीक आहे, मी नाही सांगत कोणाला. तू तू चल आता घरी. हे चालेल, आपण जाऊया घरी. पण तू मला वचन दे. आता काय? मला वचन दे की आपल्यात काहीच घडलं नाहीये. तू आधीसारखं नॉर्मल वागशील तरच मी तुझ्या बरोबर घरी येईन. नाहीतर मी जाते कुठेतरी. नाही नाही ठीक ठीक आहे, ठीक आहे. मी नीट वागेन. मी कोणाला काही सांगणार नाही. पण तू एक मिनिट. सगळा गोंधळ झालाय. काय झालं? अगं दादा मामा तुझ्या घरी गेले तुझ्या बाबांना भेटायला. तू सापडलीस हे त्यांना सांगावं लागेल, नाहीतर मग तुझे बाबा अजून टेन्शन मध्ये येतील. ज्या घरातून तोंड वर करून गेलास त्याच घरात परत येऊची हिम्मत कशी झाली तुझी? लोकांना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात खेचायचा ता बरा जमता तुका. पण आता ना हे काम या घरात टिकू देणार नाही. अगो तुझ्या नाटकांका ना कंटाळलं आम्ही. तू या घरातून निघून कशात नाही जात? लालिताई केलीच होती ना ती. तिला तिच्या मावशीने घरात घेतलं नाही. दादाकडे ती जाऊ शकत नाही. कुठे जाईल ती? जाईल मसणात. गेली तर गेली, पण माझ्या लेखात दिसशील अशी कशापासून रवलीच रस्त्यात? हा हो माझा श्रीनू ना बोळो हा म्हणून ते का फसवून बघतस काय? या बघ, या घरात ना मी माझ्या भावाक सुद्धा राहू देत नाही. तर तू कोणाची कोणस? मी तुका कशा घरात राहू देऊ? तेव्हा लवकरात लवकर ना तुझं बोजो बिस्तर गुंडाळ आणि इकडून निघायचा बघ. निघ म्हणते ना. आई तुला अचानक तिचा एवढा राग काय यायला लागलाय मला कळत नाहीये. कालपर्यंत तर तिच्या नावाचा अखंड जप करत होतीस तू. आणि या आधी सुद्धा ती इथेच राहत होती ना. हा अजून थोडे दिवस राहू दे ना तिला. आणि तसंही तिला तिची चूक कळली आता. तर यापुढे ती काही चुकीचं वागेल असं मला वाटत नाही. त्यामुळे प्लीज कोणीच तिला उगाच काही बोलू नका. ए श्रीनू, काय बोलतोयस तू? मुळात तू जे काय हे बोलतोयस ना ह्याच्यावर आमचा कोणाचाच विश्वास बसत नाही बाबा. होय तर आधी तर तू तिला मुंबईला सोडायला जायला पण तयार नव्हतं. तिचा राग राग करायचा आणि आता तू त्याचीच बाजू घेतस. हो मामा, अरे खरं आहे. पण सगळे तिच्याशी असं वागतात म्हणून आपणही तसंच वागलं पाहिजे असं नाहीये ना. हा मग नको वागूस. हा नको वागूस. हिच्याशी लग्न करणारच करतालच बोल ना. हे अगं उगाच भलते सलते अर्थ काढू नकोस. चारूने सुद्धा माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट आता सोडलाय. तिने जे काय केलं त्यासाठी तिने सगळ्यांची माफी मागितली आहे ना. ग्रेट. तू माझं खूप मोठे काम केलं. आणि तू काढलेली फोटो त्याला खूप आवडले. तुला तुझ्या कामाचे पैसे मिळते. आता ह्यापुढे मला तू फोन करायचा नाही.
क्या बात है चारू, शिवू, काय मस्त फोटो होत नाही. मी तुम्हा सगळ्यांची झोप उडवली ना तर नाव लावणार नाही मेघना सचदेव. मार्क माय वर्ड्स. श्रीनिवास बोल, काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? नाही काही नाही. असं कसं? श्रीनिवास, तू मुंबईहून परत आल्यापासून मी बघते फार विचित्र वागतोयस हा तू. काय एक्झॅक्टली? कालचं ठीक होतं, चारू घरातून निघून गेली म्हणून तुला टेन्शन आलं असेल, आय अंडरस्टँड. पण आजचं काय? श्रीनिवास, मावशीसाठी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी समोरून चालून आली. मुंबईतल्या मोठ्या कंपनीचं काम मिळतंय तिला. तिच्या स्टिचिंग बिझनेसला किती मोठा फायदा होणार हे कळतंय का? पण तू त्यासाठीही एक्साइटेड नाहीयेस. श्रीनिवास, आय नो दिस इज नॉट यू. तू तिला आल्यापासून काही विचारलंही नाहीयेस. काय झालंय प्लीज सांग. होय, खरंच काही नाहीये. श्रीनिवास, मला आता भीती वाटते. निशी आणि नीरज खरंच ठीक आहेत ना तिकडे? तिथलं काही लपवतोयस का? नाही अगं, खरंच सांगण्यासारखं काही नाहीच आहे. हे मग काय प्रॉब्लेम आहे? का वागतोयस तू असा? ओवी, सी, हे सगळं ना तू मुंबईहून परत आल्यापासून होतंय. इथून गेलेला श्रीनिवास असा नव्हता. प्लीज प्लीज मला सांग, काय झालं मुंबईत असं की तू एवढा शांत शांत आहेस? ओवी, मला मला तुला काहीतरी दुसरं सांगायचं. ते सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. ह्या थांबलेच नाही. सांग काय झालं? ओवी बघ, मी जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा तेव्हा होवी, चारू, अगं तू इथे आहेस? मला वाटलं तू डुग्गूचे ट्युशन घेऊन परस्पर निघून गेलीस की काय. का ग, काही काम आहे का? नाही ग, मला तुला फक्त एवढंच विचारायचं होतं की तू मला सुद्धा कथ्थक शिकवशील? मला पण शिकायची इच्छा आहे. कथ्थक? हे असं अचानक का वाटलं तुला? कसं आहे ना, आता मी इथे जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मला तुम्हा सगळ्यांचे चांगले गुण माझ्याबरोबर घेऊन जायचे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. म्हणून प्लीज असं काही छान शिकले तर माझा वेळ सुद्धा निघून जाईल. चारू, ते सगळं बरोबर आहे अगं, पण कथ्थक असं 2-4 दिवसात नाही शिकतायत. ओके ओके ठीक आहे, तुला शिकायचं ना, मी शिकवेन तुला. अगदीच काय मला घाई नाहीये, पण आता तुला ते सायबर सेंटरला जायचं असेल ना? ओ अरे हो, मी विसरलेच. चला मी येते. ठीक आहे, काहीच हरकत नाही, तू नंतर शिकव. हो. बाय श्रीनिवास. बाय. आई, बुवा, प्लीज तुम्ही दोघं भांडू नका. मी आहे ना, मी करेन सगळी कामं. काय? हाँ पर निशी, तुम क्यों करोगी ये सब? तुम इस घर की बहू हो, ये सब अच्छा नहीं लगता. हाँ,
निशी आम्ही तुला हे असं काम कसं सांगणार? एवढं काय त्यात? आणि मला सवय आहे कामांची. नाही म्हणजे नाही. सही कह रही है भाभी, तुम किचन में काम करो और हम यहाँ पे बैठ के खाएं, ये सही नहीं है. तुम चिंता मत करो, हम जल्दी किसी को ढूंढ लेंगे. हाँ, अहो एवढं कशाला मनाला लावून घेताय? मी घरातली कामं केली आहेत, जेवणं केली आहेत, आणि त्यात एवढं काय मोठं? आपलं घर आहे ना, मग आपल्या घराची काळजी आपणच घ्यायला हवी, हो ना? तुम्हाला माहितीये, आमच्या नांदिवलीत ना काकी, आत्या, आई, आम्ही घरातली सगळी लहान मुलं आणि सगळेच गणपतीची आणि दिवाळीची सगळी साफसफाई करतो आम्ही. अच्छा, क्या बात है निशी, तभी तुम इतनी स्ट्रांग हो. क्यों भाभी? बात तो सही है. की माझ्या हातून असं काहीतरी घडू शकतं. हे बघ शिनू, हे सत्य स्वीकारायला तुलाच किती कठीण जात आहे. मग ओवीला हे सगळं कळलं तर तिला किती दुःख होईल ह्याचा जरा तरी विचार कर. माझं ऐकशील तर हे एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा आणि सगळ्याची नव्याने सुरुवात कर. मी लवकरात लवकर इकडनं जाते, म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी विसरायला सोपं पडेल. पण प्लीज प्लीज ओवीला ह्यातलं काहीच सांगू नकोस. श्रीनू एकदा विश्वासाला तडा केला तो पुन्हा सांगता येत नाही. याचं जिवंत उदाहरण मी आहे. आता मी कितीही काही केलं तरी तुमच्या सगळ्यांचा आता माझ्यावर विश्वास बसणार नाही. पण ओवीची फसवणूक होते त्याचं काय? मी हे खोटं घेऊन तिच्यासोबत आयुष्य नाही काढू शकत. काय म्हणता मंजू वहिनी? मला वाटलं उमा वहिनीने केलेत पोहे. वा वा वा, बाकी बाजी मारली जा चारू. वा. होय तर चारू एकदम छान झाला. सगळा कसा एकदम बरोबर पडलेला. कशात काय कमी नाही की जास्त नाही. आता असंच यापुढे पण जरा गुणी मुलगी सारखी रहो म्हणजे झाला. काय बंधू काका, पण माझी एक इच्छा आहे. बोल, काय व्हाया तुका कोतांकडून? जास्त काही नाही. मी जेव्हा इथे आले तेव्हा जसं सगळ्यांनी माझं हसत खेळत स्वागत केलं होतं ना, तसंच इथून जाताना मला सगळ्यांनी हसून निरोप द्यावा आणि इथल्या फक्त चांगल्या आठवणी तुमच्या आणि माझ्या मनात राहाव्या. बाकी आपल्यात जे काही वाईट घडलं ते सगळं विसरून जाऊया आणि आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करूया. काय श्रीनू, बरोबर ना? ए पाणी घे, पाणी घे, पाणी घे रे. लक्ष खाया तुझा. ओवीची आठवण येतं वाटतं. कांता काका, लाली आत्या कुठे आहेत? तिचं काय टेन्शन घेऊ नको, ती येईल बरोबर टाइमवर. भूक लागली की. मी त्यांना खोलीत. लाली आत्या, हे घ्या, पोहे केले तुमच्यासाठी, घ्या ना. काय गो, तुझी हिम्मत कशी झाली माका काय देऊची? हा, एक लक्षात ठेव, तुझ्या हातचा अन्न ना विष हा माझ्यासाठी विष. नकोत माका तुझे पोहे. चल निघ इकडनं. हा, मी पण बघताय ना, माझ्याच घरात उभं राहून माझ्यावर आवाज कसा चढवत असता. हा, ही ना तुझी भाची, ही कमी तरी ते राहून देणारच नाही. हा, पण तू का सुद्धा ना हिच्या सोबत घरातून हाकलून देताय की नाही बघ. हात तर लावून दाखवा ना मला. हे घर माझ्या नवऱ्याचं पण आहे, मी इथून जाणारच नाही, कळलं ना? म्हणजे तू तरी थांब. तू कशात तोंड चालवतस? एकाचा बोलूचा ना आता बोलू दे. ही बघा, तुम्ही मला अजिबात अडवू नका. बिलकुल ऐकणार नाहीये मी कोणाचं आता. हा, मग मी पण काय मान खाली घालून तुझ्यासाठी ऐकून बसलाय काय? हा,
बस. प्लीज शांत बसा सगळ्यांनी. कंटाळा आला मला सगळ्याचा. मंजू आत्या, अगं तू तरी शांत हो. लाली आत्या, सॉरी. हो, मंजू आत्याच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते, पण प्लीज तुम्ही भांडू नका. हो, मी इथे काही दिवसांची पाहुणी आहे. मी तू निघून जाईल, पण तुम्हाला तर इथे एकत्रच राहायचंय ना. प्लीज भांडू नका. बघितलं ना, तुम्ही जिचा राग राग करताय ना तिची समज बघा. माझा काही चुकलं नाही ना, तर मी कोणाचं काय ऐकून घेणार नाही काय? इकडून निघून जायचं सगळ्यांनी. कोणाची गरज नाही आम्हाला. निशी, तू जीवाचे हाल करून अशी लादी का पुसतेस? अशी लादी पुसून तू तुझ्या कमरेची वाट लावून घेशील. एवढं मोठं घर आहे, लादी पुसायला किती वेळ लागेल याची जरा तरी कल्पना आहे का तुला? हो, पण आई, आमच्या गावी मी अशीच लादी पुसते. निशी, अगं तुझ्या लादी पुसण्याबाबत नाही म्हणत आहे मी. गावात अशा सोयी नाहीये, पण इथे सोयी आहे तर त्याचा वापर करून घे ना. म्हणजे? एक मिनिट थांब. हे पकड, मी आलेच. हे इकडची वायर काढून घे. हे घे निशी, स्विच लाव. तुला कळलं नाही ना? मी सांगते, ह्याला व्हॅक्यूम क्लीनर म्हणतात. आजकाल सगळ्यांच्या घरात असतं. निशी, तुम्ही तुमच्या घरी पण हे आणायला सांग ना, नाहीतर मी गिफ्ट म्हणून पाठवते. तुला माहितीये निशी, तुझ्या घरातल्या बायकांचा किती त्रास वाचेल याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. हे बघ निशी, इथे बटन आहे, हे बटन दाबायचं, मग हे स्टार्ट होतं. मग हे असं करून सगळं ऑटोमॅटिक क्लीन होतं. हे बघ, आणि यामुळे ना आपली मेहनत पण वाचते. आणि लक्षात घे निशी, तू ऑलरेडी बारीक आहेस. हे असं लादी पुसून आहे ना, तू अजून बारीक होशील. आणि अचानक जर तुझे आई वडील आले आणि बघितलं तर मला काय म्हणतील? ओ, माझ्या लेकीचे किती हाल केलेत तुम्ही. आई, काय बरं बघ, मी काय बोलत काय बसली आहे. मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीकडे, मी तुझ्याशी मी बोलत बसते. हे घे आणि हे सगळं असं नीट क्लीन करून टाक. थँक्यू. जमेल ना तुला? हो, मी प्रयत्न करते. गुड कर. आलेच मी. हो. हे दिसायला तरी चांगलं आहे, ज्याला माहिती नाहीये त्याची तर पंचायत व्हायची. जाऊ दे, या व्हॅक्यूम क्लीनरच्या नादी लागण्यापेक्षा. नीरज यार, भाभी गिरने वाली थी, वो तो मैं वक्त पे आ गया इसलिए बच गई. भाभी आप प्लीज ऐसे काम आप अकेले मत किया कीजिए. भाई तू ही समझाई नाही का? काय झालं होतं? सर, मी पंखा साफ करत होते, मला कळलंच नाही. भाभी आपका पैर फिसल गया, फिर भी आपका नसीब अच्छा था, इसलिए जिस वक्त आप गिर रही थी तभी मैं बाहर निकल रहा था. मैं भाग के आपको बचाने के लिए आ गया. अगर मैं आपको नहीं बचाता ना तो मैं कह भी नहीं सकता क्या हो जाता. भाभी प्लीज आप ये ऐसे काम मत कीजिए प्लीज. मैं हाथ जोड़ता हूँ आपके सामने, प्लीज. थँक्स यार पुणे. अरे तू होतास म्हणून वाचली. थैंक्स कर दिया पराया. अरे भाभी है मेरी, आज फिसलते हुए बचा है, लेकिन अगर कल जान मांग लेगी तो जान भी दे दूंगा मैं. लेकिन हाँ भाभी, आप जान मांगना मत, ठीक है? आणि निशी, तू हे काम का करत होतीस? अगं, ह्या कामासाठी आपण माणसं हायर करू शकतो, ते त्यांचं काम आहे. तुला कोणी सांगितलं होतं हे काम करायला? अगं तू पडली असतीस, तुला काही झालं असतं तर
आज पुनीत होता म्हणून तू वाचलीस, उद्या कोणी नसेल तेव्हाचं काय? मी आजच मॉमला सांगतो नवीन मेड हायर करायला, पण असली कामं तू करायची नाहीस. दिस इज माय वॉर्निंग. दादा, मी तुला सांगते ना, आता सगळं ठीक होईल. मी 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 सांगते हा चारूला. आणि हो, तू पण वहिनीला सांग, ती सुद्धा खुश होईल. बरं बरं, चल ठीक आहे, काळजी घ्या. मी ठेवते फोन. हां. अगं म्हणजे कोणाचा फोन होतो? हो, दादाचा फोन आला होता. तो विचारत होता इथे सगळं ठीक आहे ना. मी म्हटलं त्याला की चारूला आता तिच्या चुकांची जाणीव झाली आहे. घरात सुद्धा सगळ्यांशी ती खूप छान वागायला लागली, नीट वागायला लागली, घरातली सगळी कामं करते. आणि हो, तिने आपणहून सगळ्यांची माफी सुद्धा मागितली आहे, हेही सांगितलं त्याला. आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने आता श्रीनू सोबत लग्न करण्याचा हट्ट सुद्धा सोडलाय, हे सगळं सांगितलं त्याला. हा एवढा सगळं सांगितलं? हो. हा, म्हणजे इथे जे काही घडलं ना ते सगळं सांगितलं. फक्त काल ती जे पळून गेली होती ना, तेवढं नाही सांगितलं. म्हणजे बघा ना, आता जर का सगळं चांगलं होत असेल, दादा जर तिला माफ करायला तयार झाला असेल, तर मग कशाला ना उगाच. हा सगळा ठीक आहे गो, पण या सगळा तुझ्या दादा पटला? अहो नाही ना, त्याला आधी हे सगळं खोटंच वाटलं. मग मी पण म्हटले त्याला, तुला खोटं वाटतंय ना, तर मग एक काम कर, तू स्वतः इकडे ये आणि बघ तुझ्या लेकीला किती किती बदलली येते, मग तुझा विश्वास बसेल. खूप खुश झाला दादा हे सगळं ऐकून. तुझा आनंद होणारच ना. एकुलती एक असो या 4 असो, ते आई बापांना ना आपल्या मुलांची काळजी असताच. काही दादा पण गेलो होतो ना, तर त्याने पण 4 गोष्टी काय सांगितल्या असतील. बरा, मी काय म्हणतो मंजू, जर तुझा दादा येणार असत ना, तर त्याला जेवूकच बोलो. काय? हा, म्हणजे त्या दिवशी साधा पाणी पण पिऊक नाही हो त्याने. आता माझ्या मनाला अजून लागून राहिला. आपण थाई गेल्यावर बघितलंस ना कशी आपली उठबस करतात ते. मी काय म्हणते, तूच जरा त्याच्यासाठी काहीतरी छानसा बेत कर. बरं ठीक आहे, मी करते छान बेत काहीतरी. जा, येऊ मी? हो, ऐका ना, एक विचारायचं होतं. काय? ते उमाताईंना शिवण्याची ऑर्डर आली आहे ना, मग मी काय म्हणते, मी जाऊ का त्यांना मदत करायला? बिचारा एकट्याच असतात ना. हे बाय माझे मंजू, तू का खरंच वहिनींची मदत करूची? हो, आता बघा ना, इतकं सगळं झालं, भाभी, आपको लगा तो नहीं आप ठीक है ना? अच्छा, मैं हेल्प कर दूं? नाही नको, हे काय होत आलंय. अरे मैं हेल्प कर देता हूँ ना, जल्दी हो जाएगा. भाऊजी खरंच नको, हे काय शेवटचं आहे. तुम्ही बसा ना तिथे जाऊन. हाँ, मैं हेल्प कर देता हूँ ना, कुछ नहीं होगा. भाऊजी, ओह माय गॉड. निशी, क्या किया ये तुमने? इंपोर्टेड वास था ये, सिंगापुर से लाई थी मैं. पता है कितना महंगा था? हनपड़ कहीं की. बोलो, क्या क्या किया ये तुमने? बुआ सॉरी. सॉरी से क्या होगा? कितना महंगा वास था ये. अगर काम ठीक से नहीं किया जाता है ना, तो मत किया करो, तो कम से कम नुकसान मत करो. सलोनी, इट्स ओके. वॉट ओके भाभी? तुम्हारे एनिवर्सरी का गिफ्ट था ना ये? कितना पसंद था तुमको? हाँ, मुझे पसंद था, लेकिन अब क्या करें? ये टूट गया है तो उसे जोड़ भी तो नहीं सकते. आई खरंच सॉरी. निशी, इट्स ओके. चुकून झालं तुझ्याकडून. मी तेच म्हणते, मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. निशी, हो हो ठीक आहे.
सलोनी, तिला या वस्तूची किंमत कशी माहिती असेल? अगं गावी एवढं महाग काही मिळत नाही आणि तिच्या घरात सुद्धा एवढ्या महाग वस्तू नाहीयेत. त्यामुळे अशा वस्तूंची काळजी कशी घ्यायची हे तिला कसं माहिती असणार? या वासची किंमत ऐकेल ना ती तर तिला चक्कर येईल. होईल हळूहळू सवय तिला आणि कळेल तिला मुंबईतल्या एका एका गोष्टीची किंमत. पण त्यासाठी आपण तिला वेळ द्यायला नको का? तब तक तो तुम्हारी ये बहू ना पूरे घर में तोड़फोड़ कर देगी. नीरज को भी बस यही लड़की मिली थी. गवार. क्या हुआ बुआ? एक मिनट, डैड आप आइए, बैठिए. संभाल के.